गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. मी आहे तुमच्या कार्तिक आहे, तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आपण करणार आहे आपला लास्ट पेपर आणि आपले आज 11 तारखेला म्हणजे काल आपले म्हणजेच 10 दिवस कंप्लीट रेग्युलर ब्लॉग्स. कालचा ब्लॉग थोडा लेट येणार आहे. आज पण तेच प्रॉब्लेम झाले, काल होती ती आज पण तीच झाले. तर नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर नेटसाठी काय करायला लागेल. मी टाकलेला अपलोडला सकाळी 5 वाजता, पण माझ्या नेट नसल्यामुळे मी हॉटस्पॉट घेतलं होतं मम्मीचं. तर मम्मीचं हॉटस्पॉटले पण नाही झालं, तर मग त्याला टेन्शन आलं तर काय करू. आता डायरेक्ट रिक्षातच बसल्यावर अपलोडला टाकायला लागेल. कालवानेच मला वाटतं आता 12-12:30ला गेलं. नेटवर्कचं एक काय प्रॉब्लेम झालं काय माहिती. वायफायसाठी काय तर करायला लागलं, वायफाय बसून घ्यायला. एकदा वायफाय बसला ना मग विषय संपला. पहिले मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे, आत्ताची फ्रेश चहा पण नाही पिला. तर चला आजची इथे आहे आता मी. तर ह्याचं देणार आहे मी संडेला तुम्हाला रिव्ह्यू, म्हणजे या घराचा रिव्ह्यू देणार आहे. तर आता न देणार, आता डायरेक्ट किचनमध्ये चला. हा ठेवला उकळायला, त्यावर तर बघू काय जरा दिमागामध्ये काय चालू काय नाही. त्यामुळे मला वाटतं संडेला या घराचा रिव्ह्यू जरा मुश्किल आहे, कारण की रविवारी म्हणजे आमचा प्लॅन आहे गावाला जायचा. थोडं म्हणजे बोललो चला जाऊन येऊ, तेवढा आपला ब्लॉग पण होईल गावाकडचा आणि कार्यक्रम पण होईल. त्याच्यापैकी घरात बसून काय करू, 3 दिवस फुकट जाऊया मस्त आम्ही 4-5 जण रिक्षा घेऊन जायचं. तरी पण असं नाही की बाहेरच्या गाडीने जायचं, आपल्या गाडी आहे, आपल्या गाडीने जायचं. बाय द वे आपला आज आहे लास्ट, म्हणजे कुठला राज्यशास्त्राचा लास्ट पेपर आहे आज. तर आजच्या नंतर पेपर खतम, 3 दिवस सुट्टी. 15 तारखेला जायचं डायरेक्ट पीटीचा पेपर. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून रेडी झाले, कॉलेजचे कपडे घालून. तर चला आता मम्मीचा फोन आल्यावर भेटूया. मम्मीचा फोन आलेला आहे आणि मम्मी आलेली आहे खालती. चला उतरूया आता खाली आणि रिक्षामध्ये बसल्यावर भेटूया. संध्याकाळ आणि आम्ही आले 9 पायरीच्या रस्त्याला मैदानामध्ये इथं बॅडमिंटन खेळायला. हे बघा बच्चा आणि मी आले. तर आता काय माहिती मारता येते का नाही, कारण की हव्याने कॉक जायला दुसऱ्या दिशेकडे चालले. मार पडला बघा, इथं ना नीट खेळतो ना हेले आई. काळचा असा सीन आहे. ए भाई मार आता. मार आतमध्ये. इथं कॉक ना हवेने उडून चाललंय, तर बॅडमिंटन राहील, कॉकच हव्यात राहील. त्याच्यापेक्षा तिकडं जाऊ, बघू एकदा ट्राय मारू. तिकडं हवा नाही लागली तर बेटर आहे. इथं बॅडमिंटन खेळायला पण दम लागायला, नाही तर आपल्या सलावर खेळायचं तर कसं रे. अरे आपल्या सलावर खेळायचं तर कसली जोडी जमत होती. इथं तर काय जमणं पण गेले. अरे बाबा इथं हवा येईल रे. मार 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 ना. इथं हव्यामुळं आणि जरा लय मोठी जागा आहे, ही जास्तच मोठी नाही का रे. ए भाई गाइस ऊपर वो विमान देखो, ये देखो इधर है, किती भारी आहे. इकडं पण चालणार आहे, हवा तर मारण्याची आहे रे. तेव्हा पाहिजे तेव्हा हवा येत नाही तेव्हा येते काय रे. खेळायच्या टायमाला हवा येत नाही. तिकडे एक मैदान आहे, तर तिकडे टाइम मारू चला, बघू तिकडे कसं. तिथं तर पहिली बार मला वाटते तिकडे 4 साईडनी झाड आहे, मग मला वाटते येईल. ट्राय मारू चला. त्या झाडांच्या आतमध्ये जायचं आहे, मोठं ग्राउंड आहे तिकडं, बघू तिकडं होते का. तिकडं तर मला वाटतं होईल थोडंफार, खेळता तर येईल. इकडे तर काय, अरे कॉक मारायला ना कुठे चालले कॉक खालच्या साईडला. भाई पाण्यात गेलं ना कॉक, माझे पैसे पाण्यात गेले आणि आपली मेहनत पण वाया गेली. काय आपल्या सरापर खेळलं तर किती जमले असते रे.
पण आता जमले असते, पण काय झालं असं माहिती का, कॉक गेला असता वरती पत्र्यावर. इकडून जा ना का तिकडं जायचं, इकडं जायचं का तिकडं, चल इकडून. इथं आलेला आहे आपला जंगली रस्ता, हे बघा पुरं झाडाझुडं. तर जाऊ आपण कसं पण करून. बॅडमिंटन खेळायचं तर कसं पण करायला लागेल काय बच्चा. ऑफ रोडिंग बोलते, जंगली रस्ता आला बघा आपला मैदान. इकडं थांबा. जोडीचं जमून गेले तर आम्ही चाललो आता घरी. तर तिला आता घरी चाललो, आलेला रस्ता ती चंदन स्मोलिंग करतो. चंदन पुष्पा टू पुष्पराज अँडा कोंडा. आणि शांत एका कट्ट्यावरती हवा ना आता. अरे नको कशाला उगा तू वापस उतरशील खाली. गेला असता आता पाठीमागं असंच तर म्हणजे काम चालू आहे थोडं. इथलं पुरं कामच चालू आहे आणि काय झालंच नाही. हे झालं ट्रेन आपली. मरणाचा उशीर म्हणजे आता एकदम हळूहळू ना अंधार व्हायला आला आहे. हे बघा इकडचा चंद्र पण आला आपला. तर जाऊया आता घरी जाऊन भेटू. तर रोडवर आलो आहे मस्तपैकी. तर जाऊया आता सीधा घरी. आता जाऊया घरी म्हणजे बस स्टॉपला आलो आहे. तर आता घरी पोचल्यावरती भेटू. तर मस्तपैकी घरी आले आणि घरी येऊन हातपाय धुतलेत, फ्रेश झाले. तर थोड्या वेळाने जेवताना भेटूया.